स्टुडंट्स. सो आपल्या CET2 कॅम्पसच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही हे सिरीज बघत असाल, याच्यामध्ये आपण कव्हर करतोय महाराष्ट्रातले सर्व इंजिनिअरिंग कॉलेज जे CET थ्रू ऍडमिशन घेतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण काल वालचंद कॉलेज कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण आज या व्हिडिओमध्ये PCSOE कॉलेजबद्दल कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण PCSOE कॉलेजची कट ऑफची माहिती, त्यानंतर प्लेसमेंटची माहिती, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत. सो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले PCSOE नॉर्मल बेसिक इन्फो बघणार आहोत. तर PCSOE जे प्रायव्हेट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे आणि हे जे आहे हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर हे कॉलेज 1999ला चालू झालेलं आहे. हे कॉलेज स्ट्रॉंग इंडस्ट्री पार्टनरशिप, अकॅडमिक आणि प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखलं जातं. हे कॉलेज आकुर्डीमध्ये लोकेटेड आहे. या कॉलेजचे 2 कॅम्पसेस आहेत. दुसरा कॅम्पस जो कोणता आहे तो आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट हा कॅम्पस जो आपण आज बघणार आहे तो आकुर्डीमध्ये लोकेटेड आहे, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ. जर तुम्हाला अजून पण अपडेटच्या ग्रुपला तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे. याच्यामध्ये आपण CET सेलचे अपडेट्स, फी स्ट्रक्चरचे अपडेट, कॉलेजेसचे अपडेट हे सगळं काही प्रोव्हाइड करतो. तर त्या लिंकला तुम्ही जॉईन करू शकतात आणि लगेच जॉईन करा. आता आपण नेमकं कट ऑफ बघणार आहोत. नेमकं कट ऑफ जर बोलायचं झालं तर आपण या व्हिडिओमध्ये काही कट ऑफ्स घेऊन आलोय की जे ओपन कॅटेगरीचे कट ऑफ्स आहेत. आता जर तुम्हाला तुमच्या एक्झॅक्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिजे असतील किंवा तुमचा कोटा आता डिफरंट कोटा असतात, EWS, TFWS, डिफेन्स, PWD याचे कट ऑफ्स वेगवेगळे असतात. जर ते कट ऑफ्स तुम्हाला पाहिजे असतील, जो स्क्रीनवर नंबर दिलाय त्याला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तुम्ही आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवू शकतात. तर आता बघायला झालं तर ब्रांच जर बघायला झालं, सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ जर या कॉलेजला बघायला झाला तर 95.46 आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा 98.92, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 98.60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 97.89, CSE AIML 98.52 हा या कॉलेजचा कट ऑफ आहे. त्यानंतर जर आपण पुढे प्लेसमेंट रेकॉर्ड बघणारच आहे, बट तुम्हाला जर स्पेसिफिक तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ पाहिजे असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्यांना तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, PCSOE कट ऑफ, किंवा कॉल करून विचारू शकता, ते तुम्हाला हेल्प करतील. जर प्लेसमेंट रेकॉर्ड बघायला झालं तर 2024-25चं प्लेसमेंट रेकॉर्ड हे वेबसाईटला अपडेट केलेलं होतं, ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर 2024-25चं अपडेट बघायला गेलो तर प्लेसमेंटसाठी 992 मुलांनी अपेअर केलेलं होतं. त्यापैकी 658 मुलं हे प्लेस झालेले आहेत आणि काही मुलांना मल्टिपल ऑफर्स मिळाले, म्हणजे 1081 नंबर ऑफ मल्टिपल्स ऑफर इथे आलेले आहेत. ऍव्हरेज पॅकेज जर बघायला गेलो तर 5.91 ऍव्हरेज पॅकेज आहे. मीडियन पॅकेज जर बघायला गेलो तर 4.5 मीडियन पॅकेज आहे आणि हायएस्ट पॅकेज जर आपण बघायला गेलो तर 60.32 लाख आहे. त्यानंतर जर पहिल्या वर्षी जर तुम्ही बघू शकतात की सेम याच फॉर्मॅटमध्ये प्लेसमेंट चालत आहे, जेणेकरून म्हणजे 600 ते 700 मुलं दरवर्षी प्लेस होत आहे. ऍव्हरेज पॅकेज जर बघायला झालं तर मागच्या वर्षी 2024-25 साली थोडं कमी झालेलं आहे, बट त्याच्या पहिले जर ऍव्हरेज पॅकेज बघितलं आपण तर 6.26 यापर्यंत ते ऍव्हरेज पॅकेज जात आहे. मीडियन पॅकेज सेम रेंजमध्ये, हायएस्ट पॅकेज आहे मागच्या 2 वर्षापासून 50 अबो आहे. त्यानंतर तुम्ही बाकीचे 5 वर्षाचे प्लेसमेंट रेकॉर्ड्स या स्क्रीनवर बघू शकता. जर तुम्ही अजून सुद्धा पर्सेंटेज तुमचा प्रेडिक्ट केलेला नसेल, मार्क्स कॅल्क्युलेट केले, पर्सेंटेज प्रेडिक्ट करण्याचं बाकी असेल तर स्क्रीनवर वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकता. तुम्हाला फक्त तुमचे अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चे मार्क्स, त्याच्यानंतरची एक्झाम डेट आणि शिफ्ट टाकायचे. तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट होऊन जातील की ते ऍक्च्युअल तुम्हाला CET मध्ये किती पर्सेंटेज येऊ शकतात. त्या पर्सेंटेज वरून तुम्ही ऍडमिशन प्रोसेस कोणते कॉलेज तुम्हाला मिळू शकतं ते आमच्या मेंटर सोबत डिस्कस करू शकतात. सो अजून सुद्धा तुम्ही जर पर्सेंटेज प्रेडिक्ट केलेलं नसेल तर लवकर जाऊन ते प्रेडिक्ट करून घ्या. कारण प्रेडिक्ट केल्यानंतर जी महाराष्ट्राची टॉप इंजिनिअरिंग काउन्सिलिंग बॅच आहे, एनरोल इंजिनिअरची प्रीमियम काउन्सिलिंग बॅच, ती ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये पर्सनलाइज तुम्हाला 1-to-1 गायडन्स दिला जातो, बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच बद्दल गायडन्स केला जातो, एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिला जातं आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये सुद्धा सपोर्ट दिला जातो. ही बॅच ही पर्सनलाइज आहे, 1-to-1 काउन्सिलिंग बॅच आहे. त्याच्यामुळे लिमिटेड सीट्स आहेत. तुम्ही स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यांना कॉल करून याची इन्क्वायरी करू शकता. आता या बॅचमध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे ते बघून घ्या. गायडन्स मिळणार आहे प्रत्येक कॅप राऊंडचा, स्पॉट राऊंड, ILS राऊंड मध्ये तुम्हाला गायडन्स मिळणार आहे, कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे तुम्हाला 4 कॅप राऊंड साठी, कम्प्लीट लाईव्ह सेशन्स तुमच्या सोबत कंडक्ट केले जाणार आहेत, डेडिकेटेड मेंटर टीम तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार, कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट तुम्हाला दिला जाणार आहे. याच्यामध्ये कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला राहणार, मेंटरचे नंबर तुमच्यासोबत शेअर केला जाणार आणि ही एनरोल इंजिनिअरची 1-to-1 काउन्सिलिंग बॅच आहे.
आणि या बॅचमध्ये खूप लिमिटेड सीट्स आहे. जर तुम्हाला सुद्धा बॅच बद्दल एन्क्वायरी करायची असेल किंवा या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करून एनरोल करू शकतात. ऑलरेडी मागच्या 2 वर्षामध्ये एनरोल इंजिनियरनी 5,000 मुलांना या बॅच थ्रू त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला पोहोचवलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे असेल तर या बॅचमध्ये एनरोल करा. कारण स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड असे राऊंड्स आहेत की ज्यामध्ये कमी पर्सेंटाईलला सुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं. म्हणजेच तुम्हाला 30%, 35%ला सुद्धा महाराष्ट्रातल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतो. जर आपण इंडस्ट्री पार्टनरचं बघायला झालो PCCOE कॉलेजचे, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात की याचे इंडस्ट्री पार्टनर्स जे आहेत यांचे आपण काही लोगोज इथं घेऊन आलेले. वेबसाईटवरती नावं होते, आपण तुमच्यासाठी लोगो सोबत एक डेटा घेऊन आलोय. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक चांगले नावाजलेल्या कंपन्या इटॉन, ॲक्सेंचर, टाटा टेक्नॉलॉजीज, त्याच्यानंतर हेक्झावेअर, कॅपजेमिनाय अशा ज्या गिग्स फॉर गिग्स ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत PCCOE कॉलेज सोबत टायअप आहेत आणि याच्यामुळे चांगला प्लेसमेंट सपोर्ट मुलांना मिळतो. जर आपण फी स्ट्रक्चरचं बघायला झालो तर फी स्ट्रक्चर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता PCCOE कॉलेजचं. याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1,78,246 म्हणजे 1,78,246 पडणार जर तुम्ही अदर दॅन महाराष्ट्र असणार तर. तुम्ही जर महाराष्ट्र कॅन्डिडेट असणार तर तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज 1,77,000 फीज पडणार आहे, म्हणजे 1,77,000. ओबीसी मधून असाल तर तुम्हाला 1,01,000. तुम्हाला ओबीसी, EBC, EWS, SCBC यामधून गर्ल्स जर असाल तर तुम्हाला 24,702 रुपये फीज. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरी मधून असाल तर 1,746. VJNT, SBC आणि TFWS यामधून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर 24,000 फीज पडणार आहे. आणि जे PMSS कोटा असतो, जम्मू काश्मीर कोटा असतो, याचे फी स्ट्रक्चर वेगळे आहे. नेमकं TFWS मधले ऍडमिशन कसं होतं, कॅटेगरी वाईज ऍडमिशन कसं होतं, याचे जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दाखवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि PCCOE कॉलेज बद्दल माहिती विचारू शकतात. आता याच्यामध्ये IL राऊंड सुद्धा असतो कॉलेजला, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, स्पॉट राऊंड. त्याचे फी स्ट्रक्चर हे थोडे वेगळे असतात. तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून इन्क्वायरी करू शकतात. आमचे मेंटर्स तुम्हाला गाईड करतील. जर स्टुडंट लाईफ बघायला झालं PCCOE स्टुडंट क्लब जर बघायला झालं तर तुम्ही बघू शकतात की हायर स्टडी सेल, NSS, स्टुडंट असोसिएशन, संवाद क्लब असे वेगवेगळे क्लब जे आहेत, सोशल वेलफेअर, स्टुडंट वेलफेअर असे जे बाकी सोशल वेलफेअर मध्ये NSS क्लब इथं आहे, स्टुडंट वेलफेअरचा क्लब आहे, हायर स्टडीजचा क्लब आहे, आर्ट सर्कल, स्टडी सर्कल असे वेगवेगळे क्लब्स PCCOE कॉलेजला आपल्याला बघायला मिळत आहेत. सो तुम्ही वेबसाईटला सुद्धा ही इन्फॉर्मेशन चेक करू शकतात. याचं जर लोकेशन आपण बघायला झालं तर तुम्ही बघू शकतात की नियर आकुर्डी रेल्वे स्टेशन, प्राधिकरण, निगडी, पिंपरी चिंचवड यामध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. आता याचे जर आणखी डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर जे स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात. हे जे काही स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत की ज्या स्टुडंटने एनरोल इंजिनिअरच्या प्रीमियम काउन्सिलिंग बॅच म्हणून एक चांगल्या ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आहे, त्यांचे रिव्ह्यूज आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. त्याच्यामध्ये वेगवेगळे रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता. यश जाधव, VJTI सिव्हिल, बाकीच्या स्टुडंटचे पण रिव्ह्यूज आहेत, तुम्ही ते चेक करू शकतात. आणि तुम्हाला जर आणखी काही इन्क्वायरी करायची असेल काउन्सिलिंग बॅच बद्दल, कधी चालू होणार आहे, त्याची प्राइसिंग काय 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 मिळणार आहे, याची डिटेल इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकतात. आता तुमच्या सर्वांचा स्कोअर ऑलरेडी आलेला आहे. नेमकं आता पुढे करायचं काय, पर्सेंटाईल येणार. पर्सेंटाईल जर तुम्ही अजून सुद्धा प्रेडिक्ट केल्यानंतर प्रेडिक्ट करून घ्या आणि लवकरात लवकर तुमचं ड्रीम कॉलेजसाठी ऍडमिशन कन्फर्म करा. जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर त्याचा सुद्धा आपण गायडन्स करतो. स्क्रीनवरचे नंबर आहे, तुम्ही कॉल करून विचारू शकतात. तुम्ही एनरोल इंजिनिअरला कॉन्टॅक्ट करा. काउन्सिलिंग बॅचला जर जॉईन करत असाल तर पूर्ण एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, जेणेकरून काही पण अपडेट असेल तर तुम्हाला लवकर मिळणार. आणि व्हॉट्सअप ग्रुप जो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याला जॉईन करा, जेणेकरून लवकरात लवकर आम्ही अपडेट हे व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो. आणि काही इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट.